माहीम विधानसभा निवडणुकीचे उमेदवार अमित ठाकरे स्वतः आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, मतदान करण्यापूर्वी आपण बाप्पाच्या दर्शनाला आहेत, बाप्पाचं फुल हातात घेतलंय, काय सांगा, काय भावना? काय नाही, खूप बरं वाटतं मला. मी इकडे आल्यावर नेहमी पॉझिटिव्ह वाटतं म्हणून मी येतो. मी काही मागायला येत नाही, कारण जसं मी बोललो तसं देवाने खूप दिलं आहे. मी फक्त आभार मानायला येतो आणि आशीर्वाद घ्यायला येतो. त्याच्यामुळे मी आणि खूप मोठा दिवस असेल किंवा बऱ्याच वेळेला मी चालत येतो इकडे, त्याच्यामुळे असं काय मी मागत नाही. पहिल्यांदाच माहीममधून लढत करताय, काही भीती वाटते, काही असं आव्हान वाटते? नाही. आज ते सिद्धिविनायककडे आला तर सदा सर्व तुमचे समोरचे उमेदवार देखील तुम्हाला भेटले, त्यांना तुम्ही फुल दिलं, काय वाटतं का त्यांना? काय नाही, आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शेवटी कसं आहे की आम्ही दोघंही उतरलो आहे, निवडणुकीला उतरलो आहे. शेवटी काय वैयक्तिक लढाई नाही आहे. लोकांसमोर आम्ही जाऊन आमचं विजन सांगतो आहे आणि तो शेवटी निर्णय लोकांचा आहे. त्याच्यामुळे एकूण बघायला झालं एक प्रकारे ही परीक्षा मानली जाईल का तुमच्यासाठी? जसं की आता प्रचारादरम्यान आपण जो अभ्यास केला आहे, या अभ्यासाचा निकाल कशा पद्धतीने? नाही, पण जी परीक्षेला ॲक्च्युली भीती वाटायची तशी ह्या परीक्षेला नाही वाटत आहे मला. म्हणजे शाळेतल्या परीक्षेला जी भीती वाटायची तशी नाही वाटत आहे. कारण शाळेतल्या कुठेतरी परीक्षेला मी प्रामाणिक प्रयत्न नाही करायचो, इकडे केलेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मला ती भीती पहिल्या दिवसापासून नव्हती. काय वाटतं, रिलॅक्स फील आहे यावेळेस? हो, खूप रिलॅक्स. धन्यवाद सर, थँक्यू. धन्यवाद सर आमची बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.